आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। मंत्रालयाबाहेर देखील आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल, मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे? नक्कीच मी सध्या मंत्रालयाच्या बाहेर उभी आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी हे आंदोलक मोठ्या प्रमाणात आलेले पाहायला मिळत आहे। मंत्रालयाच्या बाहेर या ठिकाणी ही घोषणाबाजी जी आहे ती एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी या ठिकाणी सध्या सुरू असलेली बघायला मिळत आहे। मंत्रालयाच्या बाहेरची ही दृश्य आहे। मंत्रालयाच्या बाहेर या ठिकाणी हे सगळे मराठा या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळत आहे। पाऊस आहे आणि पावसामध्ये या ठिकाणी हे जे आहे ते आंदोलक दाखल झालेले बघायला मिळतात। दुसरी दृश्य तुम्हाला की या ठिकाणी आपण बघतोय की मंत्रालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा देखील तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। एके ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा पोलीस पहारा आहे तर दुसरीकडे या ठिकाणी आंदोलक जे आहे ते या मंत्रालय परिसरामध्ये सध्या बघायला मिळत आहेत। आणि एकूण जर बघितलं तर सध्या संपूर्ण मुंबईमध्ये मराठा आंदोलक जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहेत। पोलीस पहाराही तितक्याच मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। आपण बघतोय की कुठलाही रस्ता, कुठलीही गल्ली आणि कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते हे मराठा आंदोलक सध्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत आहेत। मंत्रालयाचा हा मुख्य गेट आहे आणि मुख्य गेटच्या बाहेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरी जर आपण दृश्य बघितली तर मंत्रालयाच्या बाहेर हे ट्रॅफिक जॅम मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे। कारण या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते सध्या रस्त्यावरून ज्या पद्धतीनं चालताना बघायला मिळतात त्यामुळे निश्चितच ट्रॅफिक जॅम जी आहे ती या ठिकाणी सध्या झालेलं बघायला मिळत आहे। रस्त्यावरून हे आंदोलक जात असल्यामुळं अर्थात वाहनांना देखील मोठ्या प्रमाणात अडथळा या ठिकाणी होत असलेला पाहायला मिळत आहे। मात्र मंत्रालयाच्या बाहेरची ही दृश्य जर आपण बघितली तर या ठिकाणी एकीकडे आपण बघतोय की आंदोलक जे आहे ते मुख्य रस्त्यावरून चालत जाताना पाहायला मिळतात। अर्थात त्याचा फटका या ठिकाणी या वाहनांना पडलेला पाहायला मिळतो आहे। एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सध्या सुरू असलेली पाहायला मिळत आहे। आणि आपण बघतोय हे आंदोलक अगदी सकाळपासून रात्रीपासून जे आहे ते या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेले बघायला मिळत आहे। आणि त्यानंतरची आपण बघतोय की आंदोलक ज्या पद्धतीनं या ठिकाणी एक हावभाव करताना पाहायला मिळतात किंवा ज्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर जाताना पाहायला मिळतात निश्चितच कायदा सुव्यवस्थेसंदर्भात देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना बघायला मिळतोय। आपण बघतोय की पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत, आंदोलकही आहेत। मात्र एक वेगळं वातावरण, एक तणावाचं थोडंसं वातावरण जे आहे ते सध्या या परिसरामध्ये बघायला मिळत असल्याचं दृश्य दिसतंय। तिथे सामान्य माणूस आपले प्रश्न घेऊन येत असतो, त्यांना आपल्या कामात काही अडथळा निर्माण झालाय? नक्कीच आपण बघतोय की मंत्रालयाचा हा मुख्य गेट आहे। अर्थात या गेटमधून कोणालाही परवानगी नाहीये जाण्यासाठी। हा गेट या ठिकाणी सध्या लॉक करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। साखळदांड जे लॉक जे आहे ते या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहे। साखळीच्या सहाय्यानं या ठिकाणी हे लॉक लावण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे मंत्रालयाच्या परिसरामध्ये जरी हे आंदोलक असले तरी या ठिकाणी मंत्रालयामध्ये कोणालाही परवानगी नाहीये आणि त्यासाठीचा हा मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी जो आहे तो तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये आणि नक्कीच धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण ही सध्या ताजी दृश्य पाहू शकतोय। मंत्रालयाबाहेरची ही दृश्य आहेत। वाहतूक कोंडीचा फटका मुंबईकरांना बसलेला आहे। आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आझाद मैदान संपूर्ण आंदोलकांनी भरले। त्याचसोबत CSMT स्थानकाबाहेरची दृश्य देखील आपण पाहिली। स्टेशनमध्ये देखील गर्दी आहे तितक्याच मोठ्या प्रमाणात, बाहेर रस्त्यावर पण गर्दी आहे, स्थानकाच्या बाहेर पण तितक्याच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। तर आपण मंत्रालयाचा परिसर सुद्धा पाहिला, या परिसरात देखील वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता नाही आहे, सामान्यांना याचा फटका बसतोय। मंत्रालयात ज्या इमारतीत राज्याचा कारभार पाहिला जातो, सामान्य माणसाला इथे ये जा करणं आता शक्य होत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।